देव आणि खरं देवासारखी भूमिका आपण पार पाडली। प्रत्येक ठिकाणी योग्य डिसिजन, प्रत्येक ठिकाणी चांगल्या दर्जाचं पहिलं तर काम आपण केलं आणि कोणताही गालबोट आमच्या या स्पर्धेला लागला नाही। हा सर्वप्रथम पहिले तर एक महत्त्वाची बाब मानावी लागेल। पंचांचा इथे सन्मान केला जातोय संदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते। तदनंतर दुसरा सन्मान दुसरे आमचे ऑफिशियल पंच सुमित पवार सरांचा सुद्धा सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जाईल। सुमित पवार सरांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे। विशाल दादांना विनंती असेल आपण सुद्धा सन्मानाकडे आगेकूच करायची आहे, कारण की आपल्याकडे जे आपले ऑफिशियल पंच आपल्याला लाभले अर्थातच सुमित पवार सर त्यांचा इथे या मुख्य अतिथी मंचावर सन्मान करायचा आहे। तदनंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत सन्माननीय आपले पंच प्रीतमजी पाटील सरांचा। खरं तर सिनियर पंच आहेत आणि या पंचांची भूमिका सुद्धा तेवढी जो आपण तरी सुद्धा। तदनंतर पुढील सन्मान आपण करूयात या आपल्या टुर्नामेंटसाठी समालोचक म्हणून आपल्याला नक्कीच त्यांची चांगली साथ लाभली असे समालोचक तुषारजी धुमाळ सरांचा सन्मान करूयात। तुषारजी धुमाळ सरांचा सुद्धा सन्मान होईल। गेले 3 रात्र आमच्यासोबत आपण जोडलात, नक्कीच आजच्या दिवसाचा सन्मान फायनलच्या दिवसाचा सन्मान नक्कीच तो केला जाईल। त्यानंतर खरं तर मी आयोजन कमिटीला विनंती करेल की आपल्याच विभागामधला अजून एक समालोचक अर्थातच प्रतीक सुखदरे याचा सुद्धा सन्मान करायचा आहे आपण। त्याने सुद्धा चांगल्या दर्जाचं समालोचन केलं। प्रतीक सुखदरे यायचा आपण आपलाही या मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जाईल। प्रतीक सुखदरे या लवकर। प्रतीक सुखदरे यांचा सुद्धा आपण सन्मान करूयात। खरं तर प्रतीक देशमुख आपल्यालाही विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। प्रतीकजी देशमुख आपल्यालाही विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। आपलं सहर्ष स्वागत असेल। गणेश राणांना विनंती असेल की आपण या आपल्या उभरत्या समालोचकाचा नक्कीच सन्मान करायचा आहे। तदनंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत अर्थातच आपले मंडप डेकोरेटर्स शिंदे मंडप डेकोरेटर यांचाही आपण सन्मान करणार आहोत। कोण प्रतिनिधी असेल तर नक्कीच सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय। त्यानंतर आपले डीजे ऋषीचा सुद्धा सन्मान करूयात। आणि यानंतर थेट प्रेक्षेपणाद्वारे घर बसल्या ज्यांनी सगळ्या क्रीडा रसिकांना आनंद दिला त्या केटीसी वाहिनीचा देखील आपण सन्मान करणार आहोत। मी केटीसीच्या एका प्रतिनिधीला विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी नक्कीच टॉस बॉक्समध्ये या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला देखील सन्मान इथे होत आहे। आर्यन धुळे केटीसीचे हे कॅमेरामन हा सन्मान स्वीकारतील। प्रतीक देशमुख या आपण वरते। तदनंतर आपण केटीसी लाईव्हच्या टीमचा सुद्धा इथे सन्मान करणार आहोत। केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत पहिले तर मागील 4 दिवस जोडली होती, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूयात। उत्तम दर्जाची क्वालिटी क्लॅरिटी
त्या क्लॅरिटीच्या द्वारे पाहिलं तर या संपूर्ण सामने आपण पाहिल्या लाईव्हमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी डिसिजन उत्तम दर्जाचे होते. नाईटमध्ये जी स्पर्धा आपली PPLची आपण ज्या प्रकारे करायचं ठरवलं होतं, जे ठरवलं होतं त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन चांगलं नक्कीच नियोजन झालं. सन्मान करूयात आपण KTC लाईव्हचा. निश्चितच आज यापुढे एक विशेष सन्मान होतोय, ज्यांनी गेले 4 दिवस रात्रीमध्ये अतिशय सुंदर समालोचन केलं, सूत्रसंचालन केलं आणि या सगळ्या पंचकृषीतील खेळाडूंची आणि मान्यवरांची मनं जिंकली. असे याच पंचकृषीतील अतिशय जबरदस्त समालोचक आणि सूत्रसंचालक आदरणीय आकाश देशमुख सरांना मी आता आमंत्रित करतोय. आपलं देखील आयोजकांच्या वतीनं सन्मान इथे घेण्यात येतोय. एकदा आकाश देशमुख सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं त्यांनी ऑक्शन पासनं आयोजकांना जी साथ दिली ती शेवटच्या क्षणापर्यंत साथ राखण्याचं काम आकाश देशमुख सरांनी केलं आणि त्यांचा इथे मान सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. DJ तर माझे क्लासमेट आणि माझे परम मित्र सुद्धा आहेत, परंतु आज पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे जाऊन आपल्या या होणार ग्रामपंचायतीचा विकासामध्ये त्यांचा नक्कीच वाटा नक्कीच चालू आहे. चांगल्या प्रकारचं त्यांचं योगदान होणार ग्रामपंचायतीमध्ये आणि त्यांचे सहकारी आमचे गणेश राणा पाटील ग्रामपंचायत सदस्य त्यांचा इथे, त्याचबरोबर प्रवीणजी देशमुख सर त्यांचा सन्मान करतील. तदनंतर पुढील सन्मान सुद्धा या मुख्य अतिथी मंचावर आपण करणार आहोत. सन्माननीय युवा उद्योजक प्रसादजी देशमुख सरांचा इथे सन्मान या मुख्य अतिथी मंचावर करणार आहोत. विराजी देशमुख दादांना विनंती असेल की आपण सन्मान करायचा आहे, तो अर्थातच प्रसाद देशमुख सरांचा. जरूर पाहिलं तर मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जातोय. तदनंतर आपण अक्षयजी थोरवे यांना विनंती करू. विश्वेश्वर 11 संघाचे संघ मालक अक्षय थोरवे यांना विनंती असेल, तर त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये गेला, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. तदनंतर दादू कदम. एक महत्त्वाचं स्वागत राहिलं आहे. आपल्या या स्पर्धेसाठी जी खेळपट्टी बनवले, त्या खेळपट्टी बनवण्यामध्ये आमच्या या ताकयवाडीच्या सर्व खेळाडूंचा सहभाग आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांनी चांगली खेळपट्टी बनवली. अर्थातच जे ताकयवाडीचे सर्व खेळपट्टी बनवणारे आमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल एकदा व्यासपीठावर आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सुनील वाघमारे आणि संपूर्ण टीम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. जरा या सुनील
या ताकयवाडीचे जे आहेत ज्यांनी विकेट बनवले, रोशन सुनील, या लवकरात लवकर या. रोशन सुनील या लवकरात लवकर. जरूर पाहिलं तर आपलाही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरसे नक्कीच आभार व्यक्त करतो, आपला धन्यवाद नक्कीच देतो. जरूर आता वळूयात आपण या स्पर्धेमध्ये. फायनल मॅच मध्ये ज्याने दर्जेदार कामगिरी केली आणि दर्जेदार कामगिरी करून आपल्या संघाला या महत्त्वाच्या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. खरं तर मी अभिमानाने एक गोष्ट सांगू शकतो, त्या खेळाडूने मला एक छोटी टिप्स विचारली होती की दादा मी पुढे कसं करू, मला थोडं कठीणही होते, पण त्याच्यावर मी त्याला उत्तर दिलेलं, त्यालाच आपण विचारूयात. पण या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू ठरतोय तन्मय निकम. 1 ओव्हर 12 धावा आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. मी विनंती करेल अनिकेत देशमुख याला की आपल्या शुभ सोबत काहीतरी तुला टिप्स मिळाल्या होत्या, काय सांगशील या सर्व प्रेक्षकांना त्याचबरोबर यांना की तुला त्या टिप्सचा फायदा कशा प्रकारे झालाय? मी मागच्या मॅचच्या आधी आकाश दादाला विचारलेलं की मी खूप धावा देते, मग त्याला विचारलेलं मी काय केलं पाहिजे, तर त्यांनी मला खूप चांगली ट्रिक दिली की असे बॉल टाक तसे बॉल टाक, त्यामुळं मी आता हा सामनावीरचा पुरस्कार घेतोय. सर्व थँक्यू. खरं तर मी अभिमानाने यासाठी सांगतो की माझाही जीव तळमळतो या स्पर्धेमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी, मीही गोलंदाजी करायचो, परंतु आज काही कारणास्तव करता येत नाहीये, म्हणून यासाठी चांगल्या टिप्स देता येईल तेवढा प्रयत्न करेल. धन्यवाद तुझ्या टीमसाठी. पहिलं तर तू चांगला खेळ केला. त्यानंतर आपण पुढील बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करूयात. प्रमोदजी गंभीरवा दादांना विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय प्रमोदजी गंभीरवा दादांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. खेळाडूंनाही विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं, व्यासपीठासमोर यायचंय. तदनंतर पुढील पारितोषिक आपण नक्कीच देण्यासाठी आमंत्रित करूयात. सन्माननीय विराजदादा देशमुख यांना आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक देण्यासाठी नक्कीच यायचं आहे. पुढील पारितोषिक असणारे बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू चांगल्या दर्जाचं, 2 खेळाडू पाहिले तर चांगल्या दर्जामध्ये गोलंदाजी करत होते. 6 इनिंगमध्ये 11 विकेट्स श्री विश्वेश्वर इलेव्हन संघाच्या राज सावंत याच्या होत्या, पण त्यांना ओव्हरटेक करून श्री स्वामी समर्थ संघाचा विशाल वाघमारे 7 इनिंगमध्ये तब्बल 12 विकेट घेऊन या स्पर्धेमधला ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. त्याला इथेच आपण ट्रॉफी देऊन गौरव त्याचा नक्कीच करूयात, त्याला सन्मानित नक्कीच करूयात. विनंती असेल विशाल वाघमारे यायचंय, आपला बेस्ट बॉलर म्हणून नक्कीच इथे उल्लेख झालाय आणि आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे.
यानंतर आपण बक्षीस देऊयात 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि ते देण्यासाठी आपण विनंती असेल बंटी बुर्डे दादा, त्याचबरोबर माणिकजी देशमुख, त्यासोबत शैलेश देशमुख, आपल्याला दादा विनंती असेल, अजित देशमुख आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरची ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात मधुकरजी पाटील दादांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मयूर पाटील यांना विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावर. त्याचबरोबर राजकुमार ढमाळे, आकाश पाटील, आपल्यालाही विनंती असेल आपणही व्यासपीठावर यावं. राजकुमार ढमाळे यांनाही विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. मधुकरजी पाटील दादांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची. या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याने जास्त धावा पडवल्यात असा बेस्ट बॅटर 7 इनिंग मध्ये 188 धावा आणि 188 धावा करून बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट खेळाडू ठरलाय. अर्थातच खेळाडू आहे श्री वीरेश्वर 11 सासगाव संघाचा खेळाडू, नाव त्याचं किरण वळकुंडे. 188 धावा करून बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट खेळाडू ठरलाय. यायचा किरण आपला इथे नक्की सन्मान केला जाईल. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक मॅच मध्ये वन साइड खेळत राहिले, शेवटी लढत राहिले. शेवटी असं म्हणतात ना की खेळाडू तो जो शेवटपर्यंत आपल्या संघासाठी जीवाची बाजी लावतो आणि तुम्ही संघासाठी जीवाची बाजी शेवटपर्यंत लावलीच. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण ठरलात. नक्कीच आपल्या इथे या मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जाईल. तदनंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी कुमार आतिशजी खामगावकर यांना विनंती करूयात. आतिश खामगावकर यायचं आपण आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊयात. खरं तर यांच्याच शुभ हस्ते आपल्याला जी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मिळाली आहे, चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी प्लस या हंगामामध्ये या 12व्या पर्वामध्ये एक नवपर्वणी आपल्याला अशा प्रकारे मिळाली की तब्बल आपण 21,000चं कॅश प्राइज सुद्धा चतुर्थ क्रमांकाला ठेवले. एक नवी संकल्पना नक्कीच घेऊन आले. याआधी आपल्याकडे चौथ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस पैशारूपी नव्हतं, परंतु रोख रक्कम सुद्धा असणारे तब्बल 21,000 आणि आकर्षक चषक चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जातंय चौथा संघ असणारे. अर्थातच इलिमिनेटर पर्यंत पोहोचला, अर्थातच पाहिलं तर क्वालिफाय झाला आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जातोय श्री विश्वेश्वर 11 डेकू संघाला. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जातंय. या सर्व खेळाडूंना विनंती असेल यायचं, आपण संघ मालकांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचंय. प्रकाश जलगोवर यांना आपल्याला विनंती असेल, प्रकाश दादा या आपण व्यासपीठावर या. आपण सुद्धा पाहिलं तर आयोजन कमिटीचा भाग म्हणून बरेच वर्ष राहिलात, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या. अतिश दादा खामगावकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक, त्यासोबत आयोजकांना विनंती असेल आपण रोख पारितोषिक 21,000 रुपये जे आपण प्रथमच या स्पर्धेमध्ये ठेवलंय ते देण्याची विनंती करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक आपल्याला जे बक्षीस ट्रॉफी मार्फत मिळाले अतिश दादा खामगावकर आणि आयोजकांनी एक सुंदर असं पाहिलं तर योजना आखली. 21,000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा नक्कीच प्रदान केलं जातं या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच मिळाल्याबद्दल. तदनंतर आपण आमंत्रित करूयात, ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करूयात रोहितजी पाटील यांना. रोहित पाटील आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे.
आपल्याला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी सुभाष बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री देवणांजी सुभाषदादा पाटील यांच्याकडून नक्कीच प्राप्त झाली आहे तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम 21,000 रुपये तब्बल असणार आहेत. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे श्री वीरेश्वर 11 सासगाव संघ आणि या सासगाव संघाला विनंती असेल की या आपण आपला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच घेण्यासाठी अमित देशमुख यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचंय आपला टीम सोबत आपण ट्रॉफी कलेक्ट करायची. प्रत्येक वर्षी पर्यंत हा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचतोय परंतु थोडी मेहनत आणि नशिबाची साथ नक्कीच येणाऱ्या पर्वामध्ये आपला जो विश्वास आपण नक्कीच पॅकरने आपल्यावर ठेवला आहे तो पूर्ण होईल आणि आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये चॅम्पियन जरूर ठराल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातंय रोहित पाटील यांच्या शुभ हस्ते. खरं तर कैलासवासी सुभाष बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री देवळांजी सुभाष पाटील यांनी नक्कीच आपल्याला ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दिली आहे त्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करू आणि ही ट्रॉफी दिली जाते त्याचबरोबर 21,000 रोख कॅश. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्याआधी मी आयोजकांना विनंती करेल की आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आपल्याला एक जबरदस्त असे कामगिरी करून आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून जे काम केलं ते सुजित पाटील यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. सुजित देशमुख यांचा सन्मान करायचा आहे. सुजित पाटील यांचा सन्मान एक छोटा सन्मान आला. खरं तर आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय मग त्यांचा सन्मान तर म्हणलाच पाहिजे कारण की ही टुर्नामेंट एका दुकट्याची नव्हती. आयोजकांना पण पाहिलं तर बऱ्याच जणांची साथ हवी होती. सुजितचा इथं सन्मान केला जाईल. जरूर. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी प्रसाद दादा देशमुख यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी यायचंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी जरूर सनीदादांना सुद्धा विनंती करूया. खरं तर ही ट्रॉफी आपल्याला श्री अतुलदादा पाटील त्यासोबत श्री सनीदादा पाटील यांच्या शुभ हस्तेच नक्कीच मिळाले. तर द्वितीय क्रमांकाची पारितोषिक नक्की देण्यासाठी त्यासोबत मायक्रोस्कॅन फायबरचे ओनर आमचे सतीशदादा यांनाही विनंती असेल पुरुषोत्तम दादा यांनाही विनंती असेल आपल्या शुभ हस्ते द्यायची. रोख रक्कम 51,000 रुपये सोबतीला जबरदस्त अशी मानाची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ती दिली जातीये. या स्पर्धेमधला संघ ज्याने जबरदस्त खेळ केला शेवटच्या क्षणामध्ये जरी पराभूत झाले तरी त्यांची छाप सोडली आणि दाखवून दिलं मेहनतीच्या जोरावर समोरच्या संघाच्या नाकात दम केला जाऊ शकतो. असा संघ जर पाहिला तर ठरतोय श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघ ठरलाय या स्पर्धेमधला रनर अप संघ. चला कॅप्टन यायचंय टीम यायचंय त्याचबरोबर संघ मालक यांनाही सुजित देशमुख यांनाही विनंती असेल आपण सुद्धा नक्कीच ट्रॉफी कलेक्टसाठी त्याचबरोबर आपला रोख रक्कम ते कलेक्ट करण्यासाठी यायचंय. जबरदस्त खेळ केला या संघाने. या संघाचा कॅप्टन पाहिला तर तब्बल सागर देशमुख आपल्याला विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर या. एंट्री करून पुन्हा एकदा आम्ही आमच्या संघाला चॅम्पियन बनवण्याकडे आगेकूच करू.
चालत नाही. जेवढा जास्त बोलका माणूस असेल शांत राहून जमत नाही. बोलका माणूस पहिले तर सर्वांच्या मनावर राज्य मिळवतो, तसं तुम्ही मिळवलंय. सुजित, खरं पाहायला गेलं तर ही स्पर्धा आज जर पाहिली तर 12व्या पर्वामध्ये चॅम्पियन कोण ठरला, रनरअप कोण ठरला यापेक्षा आपल्या विभागाचा विजय झाला आहे. तुमच्या संघाने शेवटपर्यंत नाकात दम प्रत्येक संघाच्या केला. असं वाटलं होतं तुमचा संघ पेपरवर मजबूत नसेल, परंतु पेपरवर मजबूत नसला म्हणून काय झालं, रणांगणात त्यांनी दाखवून दिलं की विजय हा मेहनतीने घेतला जातो. पेपरवर फक्त पाहिलं तर पेपर पानं भरण्यासाठी असतात. काय म्हणाल संघाबद्दल? संघात माझे प्रत्येक वेळी कॅप्टन चेंज झाले, पण संघ माझा 7 वर्ष झाला या ग्राउंडवरती आजही खेळतोय. टॉप 4ला गेला, टॉप 2ला गेला आणि पुढच्या वर्षी पण जाईल हे आत्ताच सांगून ठेवतो. जरूर हा कॉन्फिडन्स असायला लागतो. खरं तर चांगला खेळ आपल्या संघाने केला. यानंतर आपण देऊयात या स्पर्धेमधली सर्वांची आकर्षक अशी जी गोष्ट, खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वांना भुरळ पाडली. सुरुवात ज्या वर्षी दिली तेव्हा फक्त आपण ट्रॉफीज द्यायचो, छोटी मोठ्या बक्षीस द्यायचो, त्यानंतर आपल्याकडे सायकल आली. परंतु या आत्ताच्या हंगामामध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द सिरीजसाठी श्री राहुलजी नामदेव पाटील चिंचवली गोहे यांच्याकडून LED TV आली आहे. तर ती देण्यासाठी मी संदीपजी पाटील त्यासोबत अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही मालिकेवीराची ट्रॉफी आणि त्यासोबत LED TV देण्यासाठी नक्कीच पुढे यायचे. अमित दादा, आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा यायचंय. आणि त्याचबरोबर विजय पडवल, जेव्हा तुम्ही संघ कॅप्टन म्हणून याल ना, तुमची बाईट सुद्धा घेतली जाईल. बाईट द्यायचे सोबत सुमित दादा असतील आणि विरेश दादा असेल. या स्पर्धेमधला मालिकावीराचा खेळाडू, खरं तर या स्पर्धेमध्ये आपण 3 खेळाडूंचा नक्कीच उल्लेख करूयात. आतिश देशमुख होते 5 इनिंगमध्ये 169 पॉईंट त्यांच्या. त्याचबरोबर किरण वलकुंडे 7 इनिंगमध्ये 188 धावा आणि त्याचबरोबर 7 विकेट. परंतु या स्पर्धेमध्ये संघाला सुद्धा विजय करून दिलंय आणि स्वतः सुद्धा प्लेअर ऑफ द सिरीजचे मानकरी ठरलेत. 8 इनिंग 198 धावा आणि 10 विकेट कमावून प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. नो डाऊट वन अँड ओनली किंग ठरला या स्पर्धेमधला विजय पडवल. या स्पर्धेमधला ठरतोय मालिकावीर खेळाडू, त्याला जातोय LED TV. ज्याने स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये माझ्या संघाला विजय करून द्यायचंय, थोडे इंजर्ड होते आणि त्याचबरोबर तुषार धुमाल सर सांगत होते की चेहऱ्यावर नाराजी काय पण त्या नाराजीच्या नंतर त्यांना माहिती आहे की मला थोडं हास्य सुद्धा करायचंय, कारण की जिंकलाय त्यांचा संघ, सोबत मालिकावीर सुद्धा ठरलेत आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. LED TV सुद्धा त्यांना मिळते. अर्थातच विजय पडवल ठरतात या स्पर्धेमधले, या 12व्या पर्वामधले मालिकावीर खेळाडू. मालिकावीरासाठी तब्बल 5,000चा कॅश प्राइज असणार आहे, ते सुद्धा द्यायचंय. विजय 5,000चा कॅश प्राइज सुद्धा देत आहे. बंटीदादा बोर्डे यांच्याकडून 5,000चा कॅश प्राइज असणार आहे विजयसाठी. विजय, एवढं मोठं पारितोषिक खरं पाहायला गेलं तर तुम्ही डिझर्व करता आणि हे प्लॅटफॉर्म पाहिलं तर सुरुवात इथून झाले. आम्हाला हे पाहायचं, तुम्ही रायगड प्रीमियर लीग पर्यंत पोहोचा, ISPL पर्यंत फॉर्म भरा पोहोचा. काय म्हणाल, कसं वाटलं इथे खेळताना आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द सिरीज ठरताना? खूप छान वाटतं मला इथे खेळताना आणि सर्वप्रथम मी सुमेधाचा आभार मानतो की त्यांनी मला संघ आपला कर्णधार केला. त्याचसोबत तुमचे संघ मालक विराजदादा पडद्याच्या मागेच होते, पडद्याच्या पुढे कधी आलेच नाही. काय म्हणाल विराजदादाबद्दल? विराजदादा खूपच भारी आहेत, त्यांचा आम्हाला नेहमी सपोर्ट असतो. एवढा बॅट पॅच असताना पण मला त्यांनी कर्णधार केला यावर्षी. त्यासोबत कधी असं वाटलं होतं का की किरण वलकुंडे पुढे जाईल, राज सावंत पुढे जाईल, त्याचबरोबर प्रशांत मडवी सुद्धा रेसमध्ये होता, सोबत पाहिलं तर आतिश सुद्धा होता, असं वाटलं होतं का की हे कधी पुढे जातील का? आणि त्याचबरोबर तुमच्या टीमला जिंकवायचं होतं, थोडीफार भीती तरी होती का? नाही, आपण सिरीजसाठी आपण स्वतःसाठी केलंच नाही, संघासाठी खेळतो म्हणून आपण आज जित परत आलो. हाच उत्तर अपेक्षित होता. मी संघासाठी नाही तर मी स्वतःसाठी नाही तर संघासाठी खेळत असतो. जरूर तुमचं नक्कीच अभिनंदन असणार आहे. सोबतीला आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्यासाठी आपण पाहिलं तर मागील एवढ्या दिवसासाठी घेतलेली मेहनत, ज्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, ज्या क्षणाची वाट पाहत होतो, कारण की आपण आता 12व्या पर्वामध्ये पोचलो.
कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलं 12 पर्व म्हणजे एक तप पूर्ण झाला आहे आणि हा एक तप जेव्हा पूर्ण होताना आपण पाहिलं व पहिल्या पर्वापासून आयोजकांना आपल्याला बदलत गेले, चांगले आयोजक लाभले. मित्रांनो, आपल्याला खरोखर 5 दिवस ज्यांनी एवढं मोठं सहकार्य दिलं ते आपले आकाश देशमुख यांचं पण आम्ही आपल्या कमिटीतर्फे आभार मानतो आणि त्यांचा सत्कार करतो. प्रवीण दादांना मी एक विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. एक मिनिट खाली खाली कुठलं देतो, त्यातला देतो, त्याचा असेल ना खाली. प्रवीण दादा हॅलो, खरं तर माझा सन्मान केला हीच मोठी पोच पावती म्हणावं लागेल, कारण की तुम्ही बाहेर किती कॉमेंट्री करा पण तुमच्या घरामध्ये तुम्हाला किती सन्मान आहे ना हे महत्त्वाचं. आणि या विभागाने नेहमीच मला पाहिलं तर डोक्यावर उंच धरून ठेवलं. सुरुवात होणाऱ्यापासून झाली, त्यानंतर ढेकूवाल्यांनी, त्यानंतर सारसनवाल्यांनी, सासगाववाल्यांनी, चिंचवलीवाल्यांनी आणि या विभागाने जेव्हा पंचकृषी प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावर इथे मोठमोठे समालोचक बसतात, पण त्यामध्ये माझ्यासारख्याला संधी दिली यापेक्षा मला जास्त काही नकोच आहे. आणि खरंच खूप धन्यवाद तुमचा सुद्धा असेल की एवढी मोठी टुर्नामेंट आपण आहे सर्वांसाठी या खेळाडूंसाठी रचवली. आणि यानंतर आता आपण वळूयात फायनलच्या या चॅम्पियन संघाला, कारण की फायनल जिंकून चॅम्पियन ठरला आहे आणि जल्लोष या संपूर्णपणे तर सासगावमध्ये आज होणारमध्ये जल्लोष होणार, कारण की या स्पर्धेमधील 12व्या पर्वातील ठरलाय चॅम्पियन. नो डाऊट वेदांत 11 सासगाव संघ ठरतो या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ. कम ऑन डीजे.